कोल्हापुरी झणझणीत चिरमुऱ्याचं भडंग. ह्या भडंगाची चव एकदा जिभेला लागली की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. कोल्हापुरी भडंग म्हटलं की चिरमुरे नुसते नाही, त्यात ठसका आला पाहिजेच. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं द शुभांगी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आई करून दाखवणार आहे भडंग, चिरमुऱ्यांचा भडंग, कोल्हापुरी पद्धतीचा. चला आपण करूया. चला आई करूया. भडंगासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. 15 ते 20 पाकळ्या आपल्याला मोठा मोठा ठेचलेला लसूण लागणार आहे. हा एवढा लसूण. भरपूर कढीपत्ता लागणार आहे. लाल तिखट, हिंग, मीठ, डाळव पावडर आणि पिठी साखर. आणि हे चिरमुरे, 1 किलो चिरमुरे लागणार आहेत आपल्याला. आणि फोडणीसाठी तेल. चिरमुरे आपल्याला प्रथम असे चाळून घ्यायचे, त्यातली पावडर वगैरे सगळी अशी निघून जाते मग. आणि सिक्रेट पदार्थ आपल्याला घालायचा याच्यामध्ये डाळवं. माझ्याकडे डाळवं नव्हतं म्हणून मी हे फुटाणे घेतलेत. तुम्ही डाळवं घेऊ शकता. डाळवं नसेल तर तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. बेसन थोडंसं भाजून घ्यायचं, ते घेऊ शकता. मी हे डाळवं घेतले. हे डाळं असं मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. हे असं झालेलं आहे. हे एकदम सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे हा. ह्याच्यामुळे एकदम टेस्ट छान लागणार आहे भडंगाची. काय करायचं आहे, चिरमुऱ्यावरच आपल्याला हे सगळे मसाले टाकून घ्यायचे. डाळवं पावडर ही, लाल तिखट, 3 चमचे लाल तिखट लागणार आहे. हे तेलात टाकले ना की त्याचं करपल्यासारखा वास येणार त्याचा, म्हणून आपल्याला चिरमुऱ्यावरच हे सगळे मसाले टाकून घ्यायचे. आता पिठी साखर थोडीशी टाकायची, 1 ते 2 चमचेच टाकायचे. थोडीशीच टाकायची, त्याचा ठसका कमी होतो मग, म्हणून आपल्याला थोडीशीच पिठी साखर टाकायची. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला पातेलं गरम करायला ठेवूया गॅसवरती. सगळ्यात आधी टाकायचं तेल. झणझणीत भडंगाला तेलाची साथ लागतेच. तेल जरा जास्तच घालायचंय. एक किलो चिरमुरे आहेत, त्या हिशोबाने आपल्याला एवढं तेल लागणार आहे. मगाशी साहित्य सांगताना मी सांगायला विसरले, मोहरी आणि जिरं पण आपल्याला लागणार आहेत. तेल तापलेलं आहे चांगलं, त्यात आपल्याला मोहरी 1-2 चमचा आणि जिरं टाकायचं आहे 1-1.5 चमचा. ते चांगले तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे. 1 वाटी शेंगदाणे येते. शेंगदाणे जास्त सगळ्यात आधीच टाकायचे. शेंगदाणे भाजायला वेळ लागतो. शेंगदाणे भाजले का बघूया. शेंगदाणे जरासे लालसर झालेले आहेत. शेंगदाणे थोडे भाजत आले की आपल्याला त्याच्यात टाकायचं कढीपत्ता. कढीपत्ता पण चांगला भाजून घ्यायचा, एकदम कुरकुरीत होतो तो तेलात चांगला. आता टाकायचा आहे मोठा मोठा ठेचलेला लसूण. लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे तेलात. एकदम असा तांबूस होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे. तो अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजे, मऊ नाही राहायला पाहिजे. त्यामुळे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. लसूण भाजताना घरभर असा वास सुटतो की शेजारीन विचारलीच पाहिजे, काय केलंय ग आज. लसूण आपला भाजलेला आहे, एकदम खरपूस भाजलेला आहे बघा. तांबूस रंग आलेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग नंतर टाकायचा, आधी नाही टाकायचा सुरुवातीला.
हिंग टाकल्यानंतर आपल्याला हा चिरमुऱ्यावरती जे मसाला टाकलाय ते मसाल्यासकट आपल्याला हे चिरमुरे तेलात टाकायचे आहेत. सगळेच एकसाथ असे चिरमुरे ओतायचे तेलात आपल्याला आणि मस्त एकसारखं हलवून घ्यायचे. मसाला सगळा चिरमुऱ्याला लागला पाहिजे. एकसारखं हलवून गॅस बारीक ठेवायचा आहे आता आणि एकसारखं आपल्याला असं आता हलवून घ्यायचं आहे. हे बघा कलर कसा मस्त यायला लागलाय लालसर. मी याच्यात हळद मुद्दामून नाही घातली. हळद घातली की ते पिवळसर दिसणार भडंग आपला. असा भडंग एकदम टेम्पटिंग दिसला पाहिजे. एकदम लाल भडक दिसला पाहिजे. हे बघा कलर एकदम छान यायला लागला ह्याला. आपण याच्यात जो सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेला आहे म्हणजे ती डाळवाची पावडर टाकली आहे ना आपण, त्याच्यामुळे इतकं छान फ्लेवर येणार आहे ह्याला. तो मसाला सगळा ना ह्या चिरमुऱ्याला असं चिटकून राहणार आहे त्या डाळवाच्या पावडरमुळे. त्यामुळे इतकं भडंग टेस्टी लागणार आहे ना, एकदम झणझणीत लागणार आहे. कलर पण किती छान आलाय बघा त्याला. एकदम झणझणीत टेस्टी लागणार आहे एकदम हा भडंग. व्यवस्थित आता आपण हा हलवून घ्यायचा आहे खालीवर. मसाला सगळा त्या चिरमुऱ्याला लागला पाहिजे. आई झाला भडंग? हो झाला. बंद करते का? तयार आहे कोल्हापुरी भडंग. भडंग तयार झाला की आता जरा चव घेऊ का थोडी. आता ह्यात तिखट घातले की नाही एकदम कोल्हापुरी लेवलचं बघा. हे भडंग म्हणजे काय उगाच नाही, एक नंबर झालाय. मंडळी जर रेसिपी आवडली असेल तर थांबू नका, लगेच लाईक करा आणि कमेंट करून सांगा ही भडंगाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तयार आहे कोल्हापुरी भडंग. ओके, थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.